मागील श्लोकात भगवंतांनी कर्म केल्याशिवाय शरीर निर्वाह सुद्धा होत नाही असे म्हटले. यावरून सिद्ध होते की कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु कर्म करण्याने तर मनुष्य बंधनात पडतो. कर्मणा बद्धते जंतुः. तर मग मनुष्याने बंधनातून सुटण्यासाठी काय केले पाहिजे हे पुढील श्लोकात भगवान सांगतात. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. अन्वय: यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र अयं लोकः कर्म बंधनः कौन्तेय मुक्त संगः तदर्थं कर्म समाचर. अर्थ: यज्ञासाठी अर्थात कर्तव्य पालनासाठी केल्या जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त अन्यत्र अर्थात आपल्यासाठी केल्या जाणाऱ्या कर्मात व्यस्त झालेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे कुंतीनंदन, तू आसक्तीरहित होऊन त्या यज्ञासाठीच कर्तव्य कर्म कर. व्याख्या: यज्ञार्थात कर्मणोन्यत्र. गीतेच्या तत्वानुसार सर्व कर्तव्यही यज्ञच आहेत. यज्ञ शब्दाच्या अंतर्गत यज्ञ, दान, तप, होम, तीर्थसेवन, व्रत, वेदाध्ययन इत्यादी सर्व शारीरिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक क्रिया येतात. कर्तव्य समजून केले जाणारे व्यापार, नोकरी, अध्ययन, अध्यापन इत्यादी सर्व शास्त्रविहित कर्मांचे नावही यज्ञ आहे. दुसऱ्यांना सुख पोहोचविणे तसेच त्यांच्या हितासाठी जी काही कर्म केली जातात ती सर्व यज्ञार्थ कर्म आहेत. यज्ञार्थ कर्म केल्याने आसक्ती फार लवकर नाहीशी होते. तसेच कर्मयोग्याची संपूर्ण कर्म नष्ट होतात. अर्थात ती कर्म स्वतः तर बंधनकारक नसतातच, पण पूर्वसंचित कर्म समूहाला सुद्धा समाप्त करून टाकतात. वास्तविक पाहता मनुष्याची स्थिती त्याच्या उद्देशानुसार असते, क्रियानुसार नव्हे. जसे व्यापाराचा मुख्य उद्देश धनप्राप्ती असतो, म्हणून त्याची वास्तविक स्थिती धनातच राहते आणि दुकान बंद करताच त्याची वृत्ती धनाकडेच जाते. तसेच यज्ञार्थ कर्म करीत असताना कर्मयोग्याची स्थिती आपल्या उद्देशात परमात्म्यात असते आणि कर्म समाप्त करतात त्याची वृत्ती परमात्म्याकडेच आकर्षित होते. सर्व वर्णांसाठी वेगवेगळी कर्म आहेत. एका वर्णासाठी एखादे कर्म स्वधर्म आहे, तर तेच कर्म दुसऱ्या वर्णासाठी परधर्म म्हणजेच अन्यत्र कर्म होते. जसे भिक्षेवर जीवन निर्वाह करणारे ब्राह्मणासाठी स्वधर्म आहे, परंतु क्षत्रियासाठी परधर्म आहे. त्याचप्रमाणे निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करणे मनुष्यांचा स्वधर्म आहे आणि सकाम भावनेने कर्म करणे परधर्म आहे. जेवढी म्हणून सकाम आणि निषिद्ध कर्म आहेत ती सर्वची सर्व अन्यत्र कर्म श्रेणीत येतात. आपल्या सुख, मान, सन्मान, आराम इत्यादींसाठी जेवढी कर्म केली जातात ती सर्वची सर्व अन्यत्र कर्म आहेत. म्हणून लहानात लहान आणि मोठ्यात मोठे जे काही कर्म केले जाईल त्यात साधकाने सावधान राहिले पाहिजे की आपले कर्म एखाद्या स्वार्थासाठी तर होत नाही ना. साधक त्यालाच म्हणावे जो निरंतर सावधान राहतो. म्हणून साधकाने आपल्या साधनेत सतर्क, जागरूक राहिले पाहिजे. अन्यत्र कर्म यात दोन गुप्त भाव आहेत. एक, एखादी कोणी व्यक्ती आली तर त्याच्याशी एखादा मनुष्य या, बसा इत्यादी आदरसूचक शब्दांचा प्रयोग करतो, परंतु अंतःकरणातून मी फार सज्जन आहे असे स्वतःला समजतो, अथवा अशा म्हणण्याने येणाऱ्या व्यक्तीवर माझा विशेष प्रभाव पडेल या भावनेने म्हणतो, तर यात स्वार्थाची भावना सुप्त असल्याने हे अन्यत्र कर्मच आहे, यज्ञार्थ कर्म नव्हे. 2. सत्संग अगर सभा ह्यात एखाद्याने प्रश्न केला, परंतु मनात जर असा भाव असेल
की ह्यामुळे वक्ता आणि श्रोतृगण मला चांगला जाणकार समजतील, तर हे अन्यत्र कर्मच आहे, यज्ञार्थ कर्म नव्हे. तात्पर्य, साधकाने कर्म तर केले पाहिजे, परंतु त्यात स्वार्थ, कामना इत्यादीचा भाव नसला पाहिजे. कर्माचा निषेध नाही, परंतु सकाम भावाचा निषेध आहे. साधकाने भोग आणि ऐश्वर्य बुद्धीने कोणतेही कर्म करू नये, कारण अशा बुद्धीमध्ये भोगासक्ती आणि कामना राहते, ज्यामुळे कर्मयोगाचे आचरण होऊ शकत नाही. निर्वाह बुद्धीने कर्म केल्यासही जिवंत राहण्याची कामना कायम राहते, म्हणून निर्वाह बुद्धीही त्याज्य आहे. साधकाने केवळ साधन बुद्धीनेच प्रत्येक कर्म केले पाहिजे. सर्वात उत्तम साधक तर तो आहे जो आपल्या मुक्तीसाठी सुद्धा कोणतेही कर्म न करता केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म करतो. कारण आपले हित दुसऱ्यासाठी कर्म केल्याने होते, आपल्यासाठी कर्म केल्याने नव्हे. दुसऱ्यांच्या हितातच आपले हित आहे. दुसऱ्याच्या हिताहून आपले हित वेगळे मानणेच भूल आहे. म्हणून लौकिक तसेच शास्त्रीय केली जाणारी सर्वची सर्व कर्म केवळ लोकहितार्थच असावीत. आपल्या सुखासाठी केले गेलेले कर्म तर बंधनकारक आहेच, आपल्या व्यक्तिगत हितासाठी केले गेलेले कर्मही बंधनकारक असते. केवळ आपल्या हिताकडे दृष्टी असल्याने व्यक्तित्व कायम राहते. म्हणून जप, चिंतन, ध्यान, समाधी सुद्धा लोककल्याणासाठीच करावे. तात्पर्य, स्थूल, सूक्ष्म आणि कारण तिन्ही शरीरांनी होणाऱ्या सर्व क्रिया संसारासाठीच असाव्यात, आपल्यासाठी नव्हे. कर्म संसारासाठी आहे आणि संसाराशी संबंध विच्छेद झाल्यावर परमात्म्याशी होणारा योग आपल्यासाठी आहे. याचेच नाव कर्मयोग आहे. लोकोयम कर्म बंधनः. कर्तव्य कर्म अर्थात यज्ञ करण्याचा अधिकार मुख्यत्वे करून मनुष्यालाच आहे. याचे वर्णन सृष्टी चक्राच्या प्रसंगातही केले आहे. ज्याचा उद्देश प्राणी मात्राचे हित करणे, त्यांना सुख पोहोचविणे असते, त्यांच्याकडूनच कर्तव्य कर्म होतात. जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या हितासाठी कर्म न करता केवळ आपल्या सुखासाठी कर्म करतो, तेव्हा तो बांधला जातो. आसक्ती आणि स्वार्थ भावाने कर्म करणेच बंधनाला कारण आहे. आसक्ती आणि स्वार्थ नसल्यास आपोआप सर्वांच्या हितासाठी कर्म होतात. बंधन भावाने होते, क्रियेने नव्हे. मनुष्य कर्माने बांधला जात नाही, तर कर्मात तो जी आसक्ती आणि स्वार्थभाव ठेवतो त्यानेच तो बांधला जातो. तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. या ठिकाणी मुक्त संग पदाने भगवान म्हणतात की कर्माविषयी, पदार्थाविषयी तसेच ज्यांच्याद्वारा कर्म केले जातात त्या शरीर, मन, बुद्धी इत्यादी सामुग्रीविषयी ममता, आसक्ती झाल्यासच बंधन होते. ममता, आसक्ती असल्याने कर्तव्य कर्म सुद्धा सहज आणि योग्य रीतीने होत नाहीत. ममता, आसक्ती नसल्यास परहितासाठी कर्तव्य कर्माचे आपोआप आचरण होते. आणि जर कर्तव्य कर्म प्राप्त झाले नाही तर आपोआप निर्विकल्पतेत स्वरूपात स्थिती होते. परिणामी साधन निरंतर होत राहते आणि असाधन कधी होतच नाही. आळस आणि प्रमादामुळे नियत कर्माचा त्याग करणे तामस त्याग म्हणविला जातो, ज्याचे फल मूढता अर्थात मूढ योनीची प्राप्ती आहे. अज्ञानम तमस फलम. कर्मांना दुःखरूप समजून त्यांचा त्याग करणे राजस त्याग म्हणविला जातो, ज्याचे फल दुःखाची प्राप्ती आहे. रजसस्तु फलम दुःखम. म्हणून येथे भगवान अर्जुनाला कर्माचा त्याग करण्यास सांगत नाहीत,
तर स्वार्थ, ममता, फलासक्ती, कामना, वासना, पक्षपात इत्यादीने रहित होऊन शास्त्रविधीनुसार सावधानीने उत्साहपूर्वक कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देतात, जो सात्विक त्याग म्हटला जातो. स्वतः भगवंत सुद्धा पुढे म्हणतात की माझ्यासाठी काहीच करावयाचे शिल्लक नाही, तरी पण मी सावधानीने कर्म करतो. कर्तव्य कर्माचे योग्य रीतीने आचरण करण्यात दोन कारणांनी शैथिल्य निर्माण होते. एक, मनुष्याचा असा स्वभाव आहे की तो प्रथम फलाची कामना करूनच कर्मामध्ये प्रवृत्त होतो. जेव्हा तो पाहतो की कर्मयोगानुसार फलाची कामना ठेवायची नाही, तर मग तेव्हा तो विचार करतो की कर्म करायचेच कशाला. दोन, कर्म आरंभ केल्यानंतर जेव्हा शेवटी त्याला असे लक्षात येते की याचे फल विपरीत होईल, तेव्हा तो विचार करतो की मी तर उत्तमातले उत्तम कर्म करतो आणि जर फल विपरीत मिळत असेल तर मग कर्म करावेच कशाला. कर्मयोगी कोणतीही कामना करीत नाही आणि कोणत्याही नाशवान फलाची इच्छा करीत नाही. तो केवळ संसाराचे हित समोर ठेवूनच कर्तव्य कर्म करतो. म्हणून उपर्युक्त दोन्ही कारणांनी त्याच्या कर्तव्य कर्मात शिथिलता येऊ शकत नाही. मार्मिक गोष्ट, प्रायः मनुष्याचा असा स्वभाव झाला आहे की ज्यात त्याला आपला स्वार्थ दिसतो त्याच कर्माला तो मोठ्या तत्परतेने करतो, परंतु तेच कर्म त्याला बंधनकारक होते. म्हणून या बंधनातून सुटण्यासाठी त्याला कर्मयोगानुसार आचरण करण्याची फारच आवश्यकता आहे. कर्मयोगात सर्व कर्म केवळ दुसऱ्यासाठीच केली जातात, आपल्यासाठी केव्हाही नाही. दुसरे कोण कोण आहेत हे समजून घेणे खूपच जरुरीचे आहे. आपल्या शरीराला सोडून दुसरे प्राणी पदार्थ तर दुसरे आहेतच, परंतु हे आपले म्हणविले जाणारे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे स्वच्छ दृष्टीने दुसरेच आहेत. जसा संसार पर आहे तसेच शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी सुद्धा पर अर्थात दुसरेच आहेत. म्हणून कर्मयोगी यांना आपले न समजता यांची सुद्धा सेवा करतो. शरीराला झोपाळू, आळशी, प्रमादी, निष्क्रिय आणि भोगी न होऊ देणे शरीराची सेवा आहे. इंद्रियांना सांसारिक भोगामध्ये व्यस्त होऊ न देणे इंद्रियांची सेवा आहे. मनाला कोणाचे अहित चिंतन, विषयाचे चिंतन तसेच व्यर्थ चिंतन न करू देणे मनाची सेवा आहे. बुद्धीला दुसऱ्याच्या कर्तव्याविषयी विचार करू न देणे, दुसरा काय करतो काय नाही याचा विचार न करू देणे ही बुद्धीची सेवा आहे. वास्तविक पाहता शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीविषयी ममता, आसक्ती न ठेवणे ही त्यांची फार मोठी सेवा आहे. कारण स्व अर्थात जीवात्मा चेतन परमात्म्याचा अंश आहे आणि हे शरीर इत्यादी पदार्थ जड प्रकृतीचे अंश आहेत. संपूर्ण क्रिया जडामध्ये आणि जडासाठीच होतात. चेतनात किंवा चेतनासाठी केव्हाही कोणतीही क्रिया होत नाही. म्हणून करणे आपल्यासाठी नाहीच, कधी झाले नाही, कधी होऊही शकत नाही. मात्र संसारापासून मिळालेल्या या शरीर इत्यादी जड पदार्थांना चेतन जेवढ्या अंशात मी, माझे आणि माझ्यासाठी समजतो तेवढ्या अंशात त्याचा स्वभाव आपल्यासाठी करण्याचा होतो. म्हणून दुसऱ्यासाठी कर्म केल्याने ममता, आसक्ती सुगमतेने नाहीशी होते. शरीराच्या अवस्था अर्थात कौमार्य, तारुण्य इत्यादी बदलल्यावरही मी तोच आहे या रूपात आपल्या एका निरंतर राहणाऱ्या सत्तेचा प्राणीमात्राला अनुभव येतो. या अपरिवर्तनशील सत्तेची परमात्म तत्वाशी स्वतः एकता आहे आणि परिवर्तनशील शरीर, मन, बुद्धी इत्यादींची संसाराशी स्वतः एकता आहे. आमच्याकडून जी काही क्रिया केली जाते ती शरीर, इंद्रिय इत्यादी द्वाराच केली जाते.
कारण संपूर्ण क्रियेचा संबंध प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थाशी आहे, स्वशी नव्हे. म्हणून शरीराच्या संबंधा वाचून आम्ही कोणतीही क्रिया करू शकत नाही. यावरून ही गोष्ट निश्चित रूपाने सिद्ध होत आहे की आपल्याला आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही. जे काही करावयाचे आहे ते संसारासाठीच करायचे आहे. कारण करणे त्यालाच लागू पडते जो स्वतः करू शकतो. जो स्वतः काहीही करू शकत नाही त्याच्यासाठी करण्याचे विधान नाहीच. जे काही केले जाते संसाराच्या सहाय्यतेनेच केले जाते. म्हणून करणे संसारासाठीच आहे. आपल्यासाठी करण्यानेच मनुष्य बंधनात पडतो. यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयं कर्म बंधनः. विनाशी आणि परिवर्तनशील शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींशी आपल्या अविनाशी आणि अपरिवर्तनशील स्वरूपाचा कोणताही संबंध नाही. शरीरादींच्या सहाय्यतेशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही. आपल्या सत्स्वरूपात कधी कोणती उणीव येत नाही आणि उणीव आल्याशिवाय कोणतीही इच्छा निर्माण होत नाही. म्हणून आपल्यासाठी काहीही नको. अशा प्रकारे जेव्हा क्रिया आणि पदार्थाशी सर्वथा संबंध विच्छेद होतो, जो वास्तविक आहे, तेव्हा जर ज्ञानाचे संस्कार असतील तर स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आणि जर भक्तीचे संस्कार असतील तर भगवंताविषयी प्रेम निर्माण होते. परिशिष्ट भाव मनुष्य कर्म करण्याने बांधला जात नाही, तर अन्यत्र कर्म करण्याने अर्थात आपल्यासाठी कर्म करण्याने बांधला जातो. म्हणून यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयं कर्म बंधनः पदांचे तात्पर्य आहे आपल्यासाठी काही करायचे नाही. मनुष्य कर्मबंधनातून तेव्हाच मुक्त होऊ शकतो जेव्हा संसारापासून मिळालेल्या शरीर, वस्तू, योग्यता आणि सामर्थ्य संसाराच्या सेवेत लावेल आणि त्याच्या मोबदल्यात काहीही इच्छिणार नाही. कारण संसार आपणाला अशा वस्तू देऊ शकत नाही ज्या आपण वास्तविक इच्छितो. आपण सुख इच्छितो, अमरता इच्छितो, निश्चिंतता इच्छितो, निर्भयता इच्छितो, स्वाधीनता इच्छितो. परंतु हे सर्व आपणाला संसारापासून मिळणार नाही, तर संसाराच्या संबंध विच्छेदाने मिळेल. संसारापासून संबंध विच्छेदासाठी हे आवश्यक आहे की आपणाला संसारापासून जे मिळाले आहे त्याला केवळ संसाराच्या सेवेत अर्पण करावे. या श्लोकात भगवंतांनी म्हटले की यज्ञाव्यतिरिक्त होणारी कर्म बंधनकारक असतात. म्हणून या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्मांचा स्वरूपाने त्याग न करता कर्तव्य बुद्धीने कर्म करणे आवश्यक आहे. आता कर्माच्या अवश्य कर्तव्यतेला पुष्ट करण्यासाठी आणखीही कारणे सांगतात. ते पुढील श्लोकात पाहूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.